मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी शिवजयंत जन्मोत्सव समितीचे सदस्य असलेले विनोद ढवळे, त्यानंतर बळीराम तिरुके आणि संदीप गोडशे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दादांचं स्वागत करायचे। त्यानंतर योगेश ढवळे, बालाजी ढवळे, विशाल ढवळे आणि संतोष तिरुके यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दादांचं स्वागत करायचे। छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के। या ठिकाणी अतिशय तळमळीनं आपण सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात। विशाल पंढरनाथ ढवळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागतासाठी यायचे। छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, हर हर। यानंतर भगवान मातले मित्रमंडळ तसेच सकल धनगर समाज दरेगाव यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे। तरी मी सर्व सकल धनगर समाज दरेगाव यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी हजर राहायचं। कृपया कोणी जागा गर्दी करू नका। या ठिकाणी सकल धनगर समाज दरेगाव यांच्या वतीनं मनोज दादांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। योकोट 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 योकोट। या ठिकाणी बाजूचे थोडं थोडं असं असेल भैया। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, येळकोट येळकोट सदानंदाचा। या ठिकाणी आपल्या गावचे आर्टिस्ट कलाकार असलेले भरत तिरुके यांनी ब्लड स्केच या ठिकाणी दादांचं काढलेलं आहे। तरी भरतला मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दादांना ते ब्लड स्केच या ठिकाणी भेट म्हणून द्यायचे। अतिशय उत्कृष्ट असा आपल्या गावचं नावलौकिक करणारा हा कलाकार आहे, ज्याने आपल्या कलेनं संपूर्ण जालन्यालाच काय म्हणून किंवा महाराष्ट्रात नाव कमवलेलं आहे। अशा भरत तिरुकेला मी अशी विनंती करतो की त्यांनी दादांना या ठिकाणी यानंतर सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या खाली उतरून घ्यायचे। आणि यानंतर बंडूभाऊ एकंडे या ठिकाणी दादांच्या सोबत उपस्थित राहिलेले बंडूभाऊ एकंडे, किशोराबा मरकर, गंगाधरनाना काळकुटे, गणेशदादा शिंदे, श्रीरामदादा कुरणकर, नंदूभाऊ दाभाडे, बळीराम पाटील मोरे, सोपान तिरुके पाटील, कृष्णा पाटील पडूळ, किशोर पाटील कावळे, मच्छिंद्र पाटील ढगे, धनंजय पोहेकर, भगवानदादा मातले, सचिन हवळे पाटील, ज्ञानदेव काशी, सोशल मीडिया प्रमुख इत्यादी सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शाब्दिक तसेच बंडू खंडे पाटील या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शाब्दिक स्तुमनाने या समस्त दरेगाव वासियांच्या वतीनं आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचा या ठिकाणी सत्कार आपण शाब्दिक स्तुमनाने टाळ्यांच्या गजरात सर्वांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत। आता अतिशय महत्वाचा क्षण, ज्या क्षणाची आपण गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेनं वाट पाहत आहोत, तो क्षण आपल्या इतिहासामध्ये अगदी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा ऐतिहासिक क्षण। बस प्रत्यक्ष आभाळाचा कागद आणि पर्वताची लेखणी आणि समुद्राची शाही करून जरी साक्षात सरस्वती माता लिहायला बसली ना, तर तो क्षण, तो आजचा घडलेला आपल्या गावाच्या इतिहासातील क्षण लिहितं वर्णन करता येणार नाही असा क्षण आपल्या सर्वांच्या जीवनात आहे। आणि त्या क्षणाचे साक्षीदार आज आपण होतोय की ज्यांच्या या ठिकाणी आपण मार्गदर्शनाची
आतुरतेनं कित्येक दिवसापासून आपण वाट पाहतोय तो क्षण आज आपण सर्वांनी उपभोगायचा आहे. तो क्षण आज आपल्या जीवनात आलेला आहे. तरी कृपया सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वांनी अगदी शांतपणे कसलाही आवाज न करता या ठिकाणी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली ते आदरणीय संघर्ष योद्धे मराठा हृदय सम्राट अखिल महाराष्ट्राला ज्यांनी एकसंघ केलं आम्ही नवे तर या देशाला ज्यांनी एकसंघ केलं और देशाला त्या जगालाही ज्यांची नोंद घ्यावी लागली असे संघर्ष होते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी दादांना विनंती करतो. कृपया सर्वांनी अगदी शांतपणे या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या उद्या जयंती निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या दरेगावात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे त्यांच्या पुतळ्याचं भव्य दिव्य असं लोकार्पण आज उद्घाटन सोहळा झाला. त्यानिमित्तानं खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्या एकदम बेस्ट बसं वाटतं. जबरदस्त एकदम लोटीत आले राव कोणी असं लोटीला मागल्या ढकलेलं नाही. किती तुमचं कौतुक करावं कारण पुतळाच इतका अप्रतिम वर गेल्याच्या नंतर माणसाच्या अंगावरती काटे येते. आपल्याला पुतळा बघून चालणार नाही. राजेने आपल्यासाठी काय केलं तो विचार आपल्याला शिकावा लागला. छत्रपती शिवरायांनी या देशातल्या देशासाठी काय केलं आपल्यासाठी काय केलं. धर्मवीर छत्रपती संभाजीराजेने काय केलं त्या इतिहासाचा विचार आपल्याला आणखी घ्यावा लागणार. एकुलता एक मुलगा असताना सुद्धा छत्रपती शिवरायांना धर्मवीर संभाजीराजे ज्यांनी रयत सुखी राहावी ही जनता सगळी सुखी राहिली पाहिजे. आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे झाले परंतु आपल्यासाठी आपल्या कल्याणासाठी आपल्या सुखासाठी अहोरात्र त्यांनी संघर्ष केला. ज्या ज्या वेळेस आपण असे भव्य दिव्य पुतळ्याची उभारी करतो थांबना टाकली तरी त्याशिवाय त्यांनी वाढावा दिली शकत नाही. तुमच्याकडे एक मागे मला लांब येतं टाकणारे कमी करायला शाबास. आता देऊ पुस्तक बसतं कमी जमा एक काय व्हायला गेला कधी सकाळी परत येणं माणसं लोकांनी पाणी टाका पाणी थोडं पाणी. तुम्हाला एक हात जोडून विनंती करून सांगतो तुम्हाला ते ऐकावं लागणार. मी या विषयात तुम्हाला कधी काही मागणार नाही. एक 2-3 गोष्टी मागतो तेवढ्याच द्या ना. मी आयुष्यात तुम्हाला कधी पैसा मागणार आहे ना काय मागणार. माझी फक्त एकच इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. मी आयुष्यभर तुमच्या लेकरासाठी लढायला मग तयार आहे. तुमचे लेकर बाळ सुखी समाधानी राहावेत. त्यांच्या लेकीबाळीचं तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं
पिढ्यांना पार तुम्हाला कमी पडणार नाही इतका मोठा संघर्ष तुमच्या लेकरासाठी मी करायला तयार आहे. फक्त तुम्ही एक 2-3 गोष्टी सोडा. पहिली, दारू प्यायची बंद करा. सगळेजण व्यसनापासून लांब जा. तुमचे धोके येतात का? आता इतक्यात विचारल्यावर तुम्ही कसं लहान म्हणता? गप्पाटला त्याचा अर्थ लय मेंबर दिसते तुमचे. तुमच्या पायात हात लावून सांगतो तुम्ही काय नाही बापाची पेत नाही पण दारू पिऊन संसारात वाढलं होतं आपलं. छत्रपती शिवराय आपण नेमके अंगात घेतलेच काय? मग धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आपण अंगात घेतले काय? आपण त्यांचे विचार नेमके घेतले काय? दुनिया पुढे गेली. आपल्याला जर पुढे जायचं असलं तर आपल्याला व्यसनापासून अगोदर लांब जावं लागणार. व्यसनाला हात लावू नका. तुम्ही जर दारू पेला तर आपला संसार उद्ध्वस्त. आपले लेकरं बाळ सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसाही निहाल लोडमध्ये असतो. आणि तुम्ही जर दारू पिऊन आला तर आपले पाहुणे आपल्याला नीट बोलत नाहीत, आपले गावातले लोक आपल्याला नीट बोलत नाहीत, आपले मित्र सुद्धा आपल्यापासून तुटायला लागले. मी या तुमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी तेवढीच एक गोष्ट मागतो. उद्यापासून सगळ्यांनी दारू सोडा पाहिजे. तुमचे संसार सुखी होणार आहे. आपल्या लेकरा बाळापेक्षा आपल्या समाजापेक्षा या जगात कुणी मोठं नाही. ज्यावेळेस आपल्या दुःख आपल्या कुटुंबावर येतं त्यावेळेस कोणी मदतीला येत नाही. एक दिवस येतात आणि पाठवून हात फिरून निघून जाते. उघड्यावर ते संसार आपला पडतो. वनवास आपल्या लेकरा बाळाचा होतो. 2 दिवस येऊन तुम्हाला समाधानानं बोलणारे खूप आहेत. पण ज्यावेळेस त्या लेकराचा बाप जातो त्यावेळेस कुणी येत नाही. म्हणून स्वतः शहाणे व्हा आणि व्यसनापासून सगळे लांब जा. तुमचा संसार मोठा होईल. तुमचे लेकरं गावं तुमचा समाज सुखी राहील. दुसरी गोष्ट, आपण एकमेकाचे बांध फोडू नका. ते बांध फोडायचे कमी करा. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही विचारून घ्या कोणाला पण मी दिलेलं उदाहरण. परभणीजवळ एक गाव आहे. गावाचं नाव तुम्हाला आठवणार पण उद्या मी सोशल मीडियाला टाकायला सांगतो. गावाला जायला रस्ता नव्हता. 1 जणाची जमीन रस्त्यावर होती. समाज किती बदलला बघा. गावाला जायला रस्ता नव्हता. त्याने जर या कडीच्या त्या कडीला दिलं तर त्याचे 28 गुंठे जात होते रस्त्यासाठी. आणि त्याची किंमत होत होती 15 कोटी रुपये. रोडच्या कडेला ते होता येत होती. त्या बाजारानं इथून तिथून 28 गुंठे सोडले. गावाला रस्ता दिला. 1 रुपया घेतला. समाज बदलायला लागलाय. तुम्ही बदला. आपण एकमेकाच्या बांध फोडतो. बांधाच्या आले कोण जनावर आले एखाद्याची दगडात टंगड मोड असते. खोडी सोडा थोड्या. मोठं मन ठेवा. एकमेकाचा राहणार रस्ता नसेल जाऊ द्या. बांध फोडल्यामुळं 3-3, 4-4 पिढ्या आपल्या दुश्मनी झाल्या. आणि बांधले झालं तर 2 फुटाचा. जर तुमच्यावर त्या केसेस तुम्ही एकमेकावर केल्या असल्या तर उद्या कोर्टात जर मिटून टाका. काय नाही ते दुश्मनीत राहिलं. खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काय मजा नाही. शेतीत जास्त कष्ट करा, तिथं पिकवा. काम करा, व्यवसाय करा. रोज 1000-500 रुपये कमवून घरी आणा. परंतु त्या बांधात आयुष्य गोयाला घालू नका. उद्यापासून बांध फोडायचे कमी करा. आणि राजकारणासाठी झालेल्या दुश्मन्या बंद करून टाका. राजकारणासाठी एकमेकाचे डोके फोडू नका. अजिबात त्या राजकारणी लोकांसाठी डोके फोडायचे बंद करून टाका. निवडून येतं ते टकोरे फोडी दाबव. माझ्या हात्याचं पोरग राहिलं. तो हात्याचं पोराची नदीत नेऊन सोड नाही खाणे. काय लो भरायला ते भंगार काही बी ते येतं निवडून आणि मारा आपल्या. रोख ठोक मतदान करायचं. तुम्हाला ज्याला करायचं त्याला. पण भांडण मात्र करायचं नाही. युती कळती का? कुणी कुणासंग केली आहे का? तवा मिळ आणि आपण नुसत्यात काठ्या घेऊन येत. त्याने मला तवा आडील होतं म्हणून त्याचा टंगड्या हाणला नाही. तू नुसत्या टंगड्याच हाण. युती करा ना भाऊ. प्रचार कोणाचा करावती
प्रचाराला उभा राहायच्या टायमाला नेता म्हणतोय चिन्ह लिहून दे. झालं नाही का? खोटं सांगतो घे. हा गावात चालू का? आताची परिस्थिती वाईट झाली की आपण सुधारलं पाहिजे एवढी. म्हणजे यांना फक्त यांचे पोरं मोठे करायचे, आपले नाही. त्यांना फक्त त्यांचा माणूस निवडून आला पाहिजे. पक्षात कोणत्या जण नाही, पक्षच ध्यानात राह नाही. परवा दिवशी माझ्याकडे एक आला उमेदवार होता, मी नाव नाही सांगत, त्याचं लयच वाजन नाव सांगितलं म्हणून नाही सांगत. तेव्हा मला मी इकडून उभा राहिलो. म्हणलं तू त्याचं पाठमागचं आपलं तिकडं होता. ते म्हणलं हुकलं, ते तिकडं हुकलं, निघाल इकडं वर फावड करू. म्हणजे घेणं देण्यात आपल्याला ताप येऊ. सुधारणार तेव्हा, मोठा होणार तेव्हा, निवडून येणार तेव्हा, आणि पॉम्प्लेट चिटकू आपला फेस पाडा. आपली पोरगी नोकरीला लागणार, पोरग नोकरीला लागणार, शिक्षण महाग झालंय, फीस भरायला कोणी येईना, आपल्या पोरांना व्यवसाय नाही राहिली, त्याच्यात कोणी येत नाही. आपल्या लेकरा बाळाचा, लेकी बाळाचा विचार नेमका करणार कोण? मला कळतं तसं ऐकतोय मी तुमचा विकास करू. दरेगावच्या तीच खटी दिसते मला. 3दा आलो मी दरेगावातले जीव लय बरं आलो मी. तितकंच ना पुढे आणखी नवी गाडी अशी झाली, अशी होती, माणूस हलतो का गाडी हलत सुद्धा मिळाला. काय यांचं खरंय समजून घ्या. मला तुमच्यासाठी मी भांडतोय, माझ्यासाठी नाही. माझा 6 कोटी समाज सुधारावा म्हणून रात्रंदिवस दुश्मनी अंगावर घेतल्या तर भांडतोय. मला काय देणे घेणं नाही कोणाचं राजकारणात, राजकारणात तिकडे निवडून पडले तर तिकडे ऊस तोडायचा. मला माझ्या समाजाच्या लेकी बाळाचं, लेकरा बाळाचं किती कल्याण करता येईल, त्याला नोकरीला कसं जाता येईल, त्याला शिक्षणात कशी सवलत भेटल. आज लाखो पोरी MBBS मध्ये चालल्या, पोलीस मध्ये चालल्या. लाखो पोरं सगळ्या क्षेत्रात चाललेत. पोलीस भरतीत, कशात, रेल्वेत, इंजिनियर व्हायला लागलेत, कुणी महसूल मध्ये चाललेत. तेव्हा आनंद माझ्यासाठी महत्वाचा. आणि तुमच्या घरात लाल देव आल्यावर तुमच्यात सगळ्यात मोठा आनंद ते तुमच्यासाठी सुद्धा तुमची लेखबाळ अधिकारी झाली, मग तिची अशी मिरवणूक निघाव. त्याच्यापेक्षा मोठा आनंद आहे का? ते गचपणा निवडून आले एखादं त्याची मिरवणूक काढी गावात. आपल्या लेकरा बाळाची निघाव. आपली पोरगी डॉक्टर व्हा, PSI व्हा, आपलं पोरग तहसीलदार व्हा, ती मिरवणूक गावात निघाव. आपल्या आजाला, आपल्या बापाला, आपल्या आजीला, आपल्या आईबापांना, आपल्या पाहुण्याला, त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही साहेब. काय याचं कोण आहे रे? कोण नाही. नोकरीवाल्याचा चेहरा बघा ना, आपला चेहरा बघा, फेस पडाय काम करू आपला. नोकरीवाल्याला लाल जरच दिसतंय, काय खाताय त्याची त्याला माहिती. ही सत्य दशा आहे. त्याच्यामुळे घरात नोकरीला माणूस पाहिजेच, त्याशिवाय दरिद्री पार होत नाही. त्याच्यात वेगळंच तेज आहे, आपल्यात वेगळंच. त्यामुळे आपल्याला आपण सुधारणं गरजेचं आहे. आणि आपल्या पोरांनी काम करायचं शिका. आपल्या पोरं 10वी 12वी शिकले, कामच करीत नाही. कारण तेव्हा तुम्ही शिकलोय. MPSC UPSC पोरं केलेले नोकरी नाही लागली म्हणून कामच करीत नाही. सगळ्यात जास्त पोरं गावात पारावर बसलेले असतात आपले नमुने, सगळ्यात जास्त. त्या जन्माला कामाला हे ती धंदा कोणी करा, ते कुटाळ काम आपण नाही करीत. आणि मग त्या भंगार पोराच्या नादाने ते दारू प्यायच्या नाद लागतं. त्या पोराचं वाटलं कोणाचं झालं? आपल्या. त्यामुळे आपले पोरं किती शिकलेले असले ना, अजिबात उद्यापासून लाज धरायची नाही. मी सांगितलं म्हणून रोज शेतात म्हातारा म्हातारी संग कामाला जायचे, किती शिकलेला असलं तरी पण. आई बापा हाताला आधार तर लागल ना. तुला इथं पारावर बसूस तर तिकडे लिंबा झाडाकडे जाऊ शेतात जाऊन, पण शेताचा. आपला बाप दूध घेऊन शहरात जातो ना, आपण स्वतः जायचं, अजिबात लाजायचं नाही. लाजलं तर मारणार आपण येत. पण आपल्याला असं खंडे एखादा पाटील म्हणला गेले 150 कप चहा सांगितलाच, घेणं नाही देणं नाही, लय मोठा फुगीर जाऊन सगळे कामान धामाचे, सगळं देवाला व्हायला लागला इकडं. ते म्हणा तू पाटलाच पूर्ण तो पाहिजे, तू घालून काय ते घेणं देण्याचं 150 रुपयाच्याच मागे कोणकडे येईन करून हिंडत कामान धामाचं, कुणीच विचारे ना त्याला. आपली चव आपण घालू नका. लोक जळाले पाहिजेत आपल्यावर. लोक असे जळाले पाहिजे. ते म्हणले माले हे लय मोठ्या घरचे होते, रोज काम होते त्या. बदलले रे लोक धनाधन शेतात. अरे आपला खानदानी धंदा आहे मराठ्यांचा, क्षेत्रीय मराठ्यांचा. शेती कसा कस शेती काम जायचं. आपण आपली शेती कसायची उत्पन्न होत आहे, लाजायचं नाही.
जेव सांगतोय का तो मोठ्या घरचा आहे ऐ ठीक आहे ऐ जुळलं का ना तो थांब ना मग हेच का सगळं गणित मग सांगता मध्ये बोललं आपल्याला कारभार अवघड आहे. मला बरेच देणं असतं म्हणून देवेंद्र फडणवीस मला टेन्शन मध्ये होते ते म्हणतो याच्या नादीने लागायचं कोणाच्या लागायचं ते जळाला 5-6 महिने अनाथच वाढायचे ते म्हणतो तुमचा मित्र व्हायचं मला काय मित्र होत आपल्याला पाहिजे आरक्षण जातीला तिकडे नेता नाही घेता नाही ना कोणी नाही ना कोणी मी तळतळीनं तळमळीन माझ्या समाजाचं काम करतो. मी पूर्ण आयुष्य माझं डावावर लावलंय. मला इतक्या दुश्मन्या झाल्या मी कधी पण मरू शकतो इतक्या दुश्मन्या झाल्या. तुमच्या लेकरा बाळासाठी पठ्ठ्या माग हटत नाही कारण तुमच्या रक्ता मासाचा ओरिजिनल कोणी येऊन काही पण मी खंबीर आहे आणि माझ्या संचेतच लेजर नमुने त्यांना आता घरचे काही विचारित नाहीत कारण त्यांच्या ध्यानात आले आता हे काय कामात येत नाही आपल्या त्यापेक्षा जाते फक्त ते एकदा विचारतात तुम्ही येणार आहेत का हे नुसतं म्हणतो एवढंच म्हणतो फक्त या रोग आलाय 5-5 शब्द त्यांना बोलायला कारण आम्ही आता समाजासाठी पूर्ण वावरून घेतलं आम्ही विचारच नाही करत आणि यशस्वी सुद्धा तुम्हाला करून दाखवलं. 58 लाख नोंदी देऊन 3 कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणात घातले जे कधीच आपल्याला काहीच मिळणार नव्हतं आणि मिळून देणार नव्हतं ते सुद्धा आपण घेतलं आणि राहिलेलं घेणार तुम्ही जर आता थोडं दममानी चाललं साहेबच म्हणले मला दममानी म्हणलं बरं दममानी व्हिडिओ तू म्हणशील तसं ते मला जर हळूहळू घेतलं मग सगळं देतो मग हळूहळू आम्हाला काही गडबड नाही म्हणलं दममानी काही हरकत नाही हो पण म्हणलं नाही दिले की मी घोडे देत असतो बरं का आपल्याला रोख ठोके इथं काय आवडून नाही फिरून नाही काय नाही पडद्या मागून रोख ठोके आणि मी जर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटत असलं मी शिवाय देतो घोडे लावतो तर मग एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचं मी कारण समाजाला मायबाप मानलेला मी तुमचा मुलगा आहे तुम्हाला मी मायबाप मानलं मी तुमच्यापेक्षा उच्च कोणालाच मानलेला नाही. तुम्हाला जर वाईट वाटत असलं इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसाला माय मावल्याला पोरायला की मी शिवाय देतो म्हणून वाईट वाटत मग एका प्रश्नाचं उत्तर दे. या चौकात जर तुमच्या गावातल्या एखाद्या प्रत्येक माणसाचं जर कुणी तोंडात हल्ली किंवा तुमचा बाप दारात बसलेला आहे त्याच्या कुणीतरी तोंडात हल्लंय आणि तो घरात जाऊन रडतोय आणि पोरग दारात बसलेलं तुमच्या दारात येऊन एखादा माणूस जर तुमच्या आईबापाला शिव्या देत असला तर दारात बसलेलं पोरग गप बसन का कारण ते जर गप बसत ते आपल्या पोटच नाही. तसं मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलंय हे माझ्या समाजाला त्रास देतात अपमान करतात आरक्षण देतात म्हणून लकाचाकच घोडे लावतो मी तुमच्या मला काय पिसळ कुत्र चावलं का साधं तर माझ्याकडे येतच नाही साधं दवाखान्यात पडले तिकडे असा कसा तर वाकडा तिकडं होऊन पडलाय तेव्हा आता तेव्हा नाही बरं का तुम्ही आवाज एखाद 2 जोडी तेव्हा नाही त्याला नाही म्हणत नाही. मी माझ्या समाजाला त्रास झाला मानले होत सर कारण मी ओरिजिनल क्षत्रिय मराठा माझ्या समाजावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हीच राजकारण करा पण समाजावर अन्याय केला की मी सोडणार नाही कारण माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं एवढं वाटवं झालं ज्या पोराचा 1% नंबर हुकला का पोरीचा 1% हुकला ना फक्त त्या आई बापाला एकदा जाऊन विचारा आरक्षण किती कामाचं शिकणाऱ्या पोराला रोज घरातले माणसं घेऊन बसत जा आरक्षण कशाला लागतंय मग तुमचे डोळे उघडतील. शिक्षण एवढं महाग झाला तर तुमच्या सगळ्याचे लेकरं शिकते आपले टप्पर नाही राहिली शिक्षण घ्यायचे आधी कारण शेतीत उत्पन्न व्हायला पेरलं तर मध्येच पाऊस येते आणि पावसाळ्यात येतं ते उन्हाळ्यात येते म्हणजे उलटच झालंय. हिवाळ्यात कवाच पाऊस नसतो हिवाळ्यात पाऊस पडतोय जगायचं कसं आमच्या मराठीने म्हणून मी माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं जितकं देता येईल तितकं द्यायचं काम करतो. आता आरक्षण दिलंय राहिलेलं पण द्यायचंय आता पोर आपल्या व्यवसायाकडे पण द्यायचं कारण पोरांनी व्यवसायाकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे आणि पोरांनी लाजायचं पण नाही आपल्या आता सांगितलेलं मंत्र ध्यान ठेवायचा उद्या पण सगळ्या पोरांनी कामाला जाताना 2-4 होऊन बाकीचं काय घेण्याचं काय शहरात दारू सोडणार का तुम्ही काय तुम्ही घेता काय कशाला टप्पूच लावला हो नाही ध्यानाचं गोंगळा आहे का नाही हो मी त्याला विचारतो ही काढायला हो म्हणून दिना हे म्हणते हो आता हे आता शिकतं 4थीला
तू काय हो म्हणतो यांना हो म्हणतो यांच्याकडे बघतो मी. आणि मावसावर तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं एक करा. करताना तुमच्या लेकरा बाळासाठी झटतं बरं का, रात्रंदिवस जीवाची बाजी लावली. मी तर डावावर लागलो पण माझं कुटुंब सुद्धा लागलंय. कधी लेकरा बाळाचा सुद्धा घात होईल सांगता येत नाही, इतके दुश्मन झालेत मला. का तर मी फक्त गोरगरीब समाजाचं मराठीचं काम करतोय, त्यांना मोठं करतोय म्हणून. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं मरण आलं तरी मागं सारखं नाही, कुटुंबाची मुली सुद्धा. तुम्हाला एक काम सांगतो सोपं, तेवढंच करा फक्त तुम्ही. यांना आता मी दारू सोडायची सांगितलं, येईनी जर सोडली नाही तर यांच्या भाकरी बंद करा. तुम्हाला काय करायचं, मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं. नसता मला हळूच फोन करून सांगा, याला 3दा सांगितलं पण पेची सोडी ना, त्याला अंतरावर बोलून घेतो असा निटोबा काढतो त्याचा. आपल्याला पर्यायच नाही हे केल्याशिवाय. आपल्याला आपले माणसं सुधारावंच लागणार आहे. आपल्या लोकांना वाईट वळणापासून बाजूला न्यावं, खोट्या प्रतिष्ठेत जगतोय आपण, खोट्या. नुसतं कोणीतरी मोठेपण द्यायचं आणि त्याच्यावरच आपण उड्या मारायच्या. आपल्याला आता कृती करावं लागणार आहे, खरं काम करावं लागणार आहे. नुसते भाषणातून या गोष्टी होणार नाहीत. आता कुणीतरी नेता यायचा भाषण ठोकायचा, कुणीतरी यायचं भाषण ठोकायचं, त्याच्यात आपण सुधारत नाही. आपल्याला एकजूट कायम ठेवू. आपण सगळ्यांनी आपल्यात हळूहळू बदल कसा करता येईल, कारण 70-80 वर्षाचं किचकट यात आहे. हे बदलायला 1-2 वर्षात बदलत नाही तरी खूप बदलले. आपल्या लोकांनी भांडणं कमी केले, बांधाचे भांडणं होत नाहीत, किशी सुद्धा करेनात आपल्या एकमेकावर जातात, इतके बदलले. पहिल्यांदा आपले अधिकारी आपल्या कामाला येत नव्हते, आता सगळे अधिकारी जवळपास आपले काम करायला लागले, राज्यातले सगळे. कोणी आता टाळाटाळ करत नाही, इतकी एकजूट झाली. आता आपलं सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आपले लोक ज्यावेळेस आपल्याला साथ देते त्यावेळेस आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आपलं एकदा काम झालं की म्हणतात मोकळं झालं, आता ती मरून दे तिकडं. ही भूमिकेतून बाहेर यायचं. आता पक्षात तुम्ही 1000 काम करा, जातीचा प्रश्न आला की पक्ष गेला खड्ड्यात, लगेच एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी, तर आपण टिकणार आहे. नाही तर मग आपण टिकत नाही, मग आपली एकाची जिरविणार ती. त्यासाठी आपण पक्षात कुठल्याही राहा, पण ज्या ज्यावेळेस समाजावरती अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस सगळ्यांनी एका छताखाली जायचं. पहिल्या नंबरला जात ठेवायची, दुसऱ्या नंबरला पक्ष. आधी जात समाज आणि नंतर पक्ष. आपल्याला उलट्या सवय लागल्या, आधी नेता, तो पक्ष आणि मग समाजाचं. नाही सुधरू शकत मग आपण. मी जसं ठरवलंय, माझा समाज सगळ्यात अगोदर. मला माझा समाज मोठा करायचा, समाजाचे लेकरं आनंदी करायचे, सुखी ठेवायचे, समाजाची काळजी घेऊन काम करतो मी. तेच काम आपण सगळ्यांनी इथून पुढे सुद्धा करायचं. तुम्ही खूप चांगला पुतळा उभारलाय, तुम्हाला खरंच मनापासून खूप शुभेच्छा देतो. पण पुन्हा एकदा आणखी सांगतो, शेवटी समाजाचे लेकरं डोळ्यासमोर हमेशा ठेवा, कधी ते विसरू नका. एकदा जर दारिद्र्याच्या खाईत समाज गेला तर आपल्याला वळता ओढणार नाही. आणखीन वेळ आपल्या हातातली गेली नाही, आणखीनही वेळ आपल्या हातातली गेली नाही. इतके सावध व्हा की समाजाला कुठं अडचण आली त्याला फोन करून विचारा. कुणी दवाखान्यात असेल, कोणाचं दुखत असेल, कुणी आजारी असेल, कुणी ऍक्सिडेंट झालं, कुणी पडला, त्याच्या मदतीला जा. गावात एखादं गरीब घर असेल, त्यांच्यावर खूप त्रास आहे, कुणाचं वारलंय, त्याला मदतीला हात द्यायचं काम करा. पुढच्या काळात आपल्याला एकमेकाची काळजी घ्यावं लागत. गाव पूर्वी जर असं कधी झालं, आपण पहिली एखाद्याची शेतात गंज लावायचो, काही ठिकाणी त्याला वळाई म्हणते, आणि ती जर पेटली तर सगळेजण 5-5 पेंड्या म्हणून त्याला घरी नेऊन द्यायचं, म्हणजे त्याचं वर्ष कटायचं. तसल्या भूमिकेत आपल्याला पुन्हा जुन्या भूमिकेत यावं लागणार. आता आपले लोक खूप हुशार झाले. जे मालात बसणारे मराठी आहेत, जे बिल्डिंग मध्ये बसणारे मराठी आहेत, ते सुद्धा आता कॅटलिनची आग येऊन मुंबईत पुण्यात खाली होते आपल्या गोरगरिबांची सेवा करायला. इतक्या समाज आता डोक्यानं हुशार झाला. नसता पहिल्यांदा ते वरून बघायचं, आता वरून बघणाऱ्याला तर मदतीलाच नाही जायचं, त्याला वरच बस म्हणायचं बिल्डिंग वर तू, आणि तिकडच मरण तिकडच जा. असल्याच्या मदतीलाच यायचं नाही. ते दिवसात नाही राहिले. आता पाटील की गाजवायचे दिवस राहिलेच नाहीत. आता आपण सरळ सरळ एकमेकाच्या सुखादुःखात मदतीला ताकदीनेच जायचं. काय वादविवाद असते सगळं सोडून द्यायचं. तुमच्याकडं तेवढंच मागणं आहे माझं की तुम्ही एकजूट कायम ठेवा. बाकीचे सगळे प्रश्न मी बघतो. दादा काय काय कोण आहेत सगळ्या ठेप्याला आणतो मग मी.
तुम्ही फक्त एक असले पारड्यावर भर द्यायचा, त्याशिवाय भेट नाही बरं का. तुमच्या मतदानातले ताकद आहे, असे भीती एकदा जर पाड्यावर म्हणलं ना, चांगल्या पाड्यावर म्हणते मी कसं काय पडलो, आणि मराठीने मतदानात नाही केलं तुला पडणार नाही तर काय होईल तू. त्यासाठी माच करायचा नाही मराठी संघ. गरीब फक्त तुम्ही एक मोठे नीट होते ठेपेले पण येत नव्हते, आता चटाई उठली देत. पहिल्यांदा येत नव्हते, गरीब मराठीला किंमत नव्हती, आता गरीब मराठीला पण किंमत आहे. हे आपल्याला कशातच विचारत नव्हते. आपली शक्ती जर आपण कायम ठेवली तर आपल्याला आपला समाज लेकरं सुधारायचे त्याच्यातून, आणि त्याच्यासाठी आपली एकजूट लय महत्वाची. राजकारण हे 2 दिवस असतं, 3 दिवस असतं, आणि राजकारणात बी ध्यानात ठेवायचं कोणी आपल्या समाजाला विरोध केलाय आणि कोण आपल्या आंदोलनात होता हे पक्क ध्यानात ठेवायचं. विरोध करणाऱ्याला निवडून द्यायचं, नाही करणाऱ्याला द्यायचं, मग कोणी चिरणार आपल्याला. एक धाक असला पाहिजे समाजाचा, दबदबा आणि दरदरा राहायला पाहिजे. काय आरक्षणाला जातीला विरोध करणारा माणूस पडलाच पाहिजे, त्याला मतदानच नाही करायचं. आणि जो चळवळीत समाजात राहतो, काम करतो कंटिन्यू, त्याला मतदान टाकल्याशिवाय बसायचंच नाही, फिरायचं कोणकडे बी. त्याला वाटलं पाहिजे रोज माझ्या संगी हिंडत होते पण मी पडलो कसं. ती कुवत बनवावं लागणार आहे, कट्टरता आपल्यात घ्यावंच लागणार आहे, तर आपला समाज टिकत. विसरायचं नाही समाजाचा, आपल्या लेकरा बाळाचा अपमान केलेला कधीच विसरायचं नाही. वेळ आली की त्याला कार्यक्रम दाखवायचा. मी झटून ये, माझे टेन्शन न घेऊ. तुमच्या लेकरा बाळाला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण पुरण, असं आरक्षण तुम्हाला ओरिजिनल आरक्षण दिल्याशिवाय मी हातात नाही. तुमच्या गावात नोंदणी झाल्या, तुमच्या गावात नाही झाल्या नोंदणी नाही. मग आता 19 तारखेपासून जे प्रमाण सुरू करावं. तुमच्या आडनावात निघलं असतं ना पुढे. तुमचं आडनाव काय आडनाव लोक डवळेले जागर निघाले ना, आणि तिकडे इकडे घेत तुम्हाला माहित नाही का तू काय चालू. तुमच्या आडनावाचं भारताचा माणूस आहे नाही करून आहे का. काय काय आडनाव असे त्याचे माणसच कुठं सापडणार, काय करावं म्हणलं आता मित्र काय करू. काय लय आडनाव ते सापडतच नाहीये. आता याच्यानंतरच्या टप्प्यात मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती झाले सगळे मराठी बसतील आपल्या हळूहळू. एक होत नाही. आणि तुम्ही काय बंद केलं काय काड्या करू नको ना, हे चाबर आहे, हे बाहेर काढायचं नाही. हो ना, हे कसं हे असे संची बुळबुळ आकावाशी पिना काढून घेऊन भरायचं नसतं. आणि मी सगळ्यापासून सावध आहे, पिना काढणारापासून, पिना करणारापासून, काड्या करणारापासून मी सगळे सावध आहे. काड्या करीत होता एक जण कसं झोपलाय तिकडे यावं काढी वाटत नाही बंद करा. लोक उठून जाते का काय म्हणा एखादं नसतं हो. तेवढं इमानदारीने समाजासाठी रक्त जाणलं मी माझ्या मायबाप समाजासाठी. हो रस्ता आता रस्ता आला पण दादा, आता रस्ता आला. रस्त्याचं कधी धोकनाचं कसं रस्त्यात चांगलं मी करायचं. खाली बसले काय करते वापरून काय बोलून तुला खापा ना काय हो ना. त्याचं प्रमाणपत्र निघालंय कुणबीचं, मग त्याला वाटतं दुसऱ्यात नाही बोल जुळलं ती फुल लोड मध्ये आला. त्याला सूचना कोणची पिंक कोण फसवती. तुमच्या रस्त्याचं बघतो, त्या धोकनाचं काय बाबा रस्त्याचं बघतो. रस्त्यात तुम्ही प्रस्ताव दिला का आता आलो म्हणजे रस्ता देऊ. आता रस्ता करायला होतो बस. तुम्ही एक म्हणून ऐकत का तुमच्या मला तर असे जळत येत लय जळत येते. पण त्याला वाटतं हे एक दिवस गोडी सांगतो दुसऱ्याची घोडी लावतो त्याच्यापेक्षा केलेलं बरं. त्यामुळे मी एकदा फोन करून सांगतो रस्ता करा, नाही केला दुसऱ्यापर्यंत माझ्याजवळ 2-4 मंत्र आहेत वेगळे. त्या मंत्रात तुमचं काम होतं. तुम्हाला काही देणं घेणं आहे का. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण हो कसं बोलून द्या मी तुम्हाला काही देणं घेणं आहे का. आणि यांना माहीत भाषा कळत, यांना दुसऱ्या भाषात हे नीट होत नाहीत. हे लय बार झाले. आपण सगळेजण एकजूट राहा. 19 तारखेला आपल्याला अंतरवाली शिवजयंती करायची. सगळ्यांनी अंतरावली द्या, कारण
पुढच्या शिवजयंतीला आपल्याला शिवनेरी गडावर जायचं. पुढच्या शिवजयंतीला शिवनेरी गडावरती आपल्याला सगळ्या जायचं. महाराष्ट्रातला एकही मराठा माता माऊली सहित घरी राहायला नाही पाहिजे. सगळे राहायला शिवनेरी गडावर. मला एक सांगा, खोटं सांगू नका. शिवनेरी कुणी कुणी बघितला? बळच हातवर केला की बघा म्हणून मागं लागेल मी. झालं एवढेच. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. आपला बाप असून दे वर टेक ना खाली गच्ची. आपला बाप छत्रपती शिवराय आहेत, आपले राजे छत्रपती शिवराय. आपलं वैभव त्यांच्यामुळे, आपल्या कंकाळावर कुंकू त्यांच्यामुळे, आपले संसार त्यांच्यामुळे आहेत. आपलं सगळं वैभव छत्रपतींमुळे. त्या छत्रपतीच्या शिवनेरी गडाला आपण त्या पायथ्याला हात लावू नये का? असा एक बी राज्यातला मराठा असा नाही पाहिजे की त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याला, त्या पवित्र शिवनेरी गडाला हात नाही लावला. आपलं आयुष्य सार्थकी लागलं फक्त त्या किल्ल्याच्या राजाच्या पाय पडून एकदा शिवनेरीवर सगळ्यांनी यायचं. वर्षातून एक दिवस जायचं म्हणजे जायचं. अजिबात काटकसर करायचं नाही. काम रोज येत. आपला संघर्ष तानातानी हमेशा आहे. छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा आपल्याला या जगात कोणीच नाही. मग त्या छत्रपतीच्या चरणी जाऊन आपण त्या पवित्र शिवनेरीवर माथा टेकू शकत नाहीत. आपल्या राजाच्या गडावर आपणच जायचं नाही तर जायचं कुणी? जो समाज विसरतो ना तो कधी सुधारत नाही. आपल्या छत्रपतीपेक्षा या पृथ्वीतलावर आपल्याला कुणीच मोठं नाही. त्या शिवनेरी गडावर माझ्या मत असं एकट्याचा 70% मराठ्यांना माहीतच नसतं शिवनेरी कुठे. काहीच जीवनाला अर्थ नाही. आपल्या बापाचं, आपल्या राजाचं घर कुठं आहे, किल्ला कुठं आहे हे जर आपल्याला माहित नाही तर आपल्या जिंदगीला काहीच अर्थ नाही. कुणीच विचार करायचा नाही पुढच्या वर्षी. त्यामुळेच यंदा आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. पुढच्या येणाऱ्या शिवजयंतीला आपल्याला सगळ्याला शिवनेरीवर जायचंय. त्याच्यासाठी आपण 19 तारखेला ह्या आंतरवालीतून ठरवणार आहे. त्याची सगळे आचारसंहिता ठरवणार आहे. शांततेत कसं जायचं, जे काय नियोजन असेल त्याविषयी मांडलं जाणार आहे. त्या नियोजनाने पुढच्या वर्षी जायचं. आपल्या माता मावल्या करोडोने यायला तयार आहे, पण पोट्टे गोंधळ घालतात म्हणून त्यांना येता येत नाही. जर त्यांना एकदा कळालं की सगळे शांततेत जाणार आहे तर आपल्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रत्येक कुटुंब वापस येणार आहे शांततेत, तर माय मावल्या सुद्धा घराच्या बाहेर निघणार आहेत. श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळ्या 4 कोटीपेक्षा जास्त मराठी तुम्हाला शिवनेरीवर दिसतील. आणि वर्षातून एकदा गेलं पाहिजे. आपल्या आयुष्यात कसल्याच आपल्याला अडचणी येणार नाहीत. आपल्या राजाच्या चरणी आपण नतमस्तक झाल्याच्या नंतर कसल्याच अडचणी येणार नाहीत आपल्याला. आणि राजापेक्षा छातीवर हात ठेवून बघा, कुणीच मोठं नाही या जगात. त्याच्यामुळे शिवनेरीवर पुढच्या वर्षी आपण सहकुटुंब सगळे मराठी जाणार आहेत. त्याचं निवेदन आपण ह्या फेब्रुवारीला करणार आहे. आपण बदल नाही करीत काही. फक्त राजाच्या चरणी जाऊन सगळ्यांनी त्या पवित्र शिवनेरीवर दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग ते म्हातारा असू तर नाही तरणा असू नाही ते पोरगा असू, त्या पवित्र ठिकाणी मरण आलं तरी चालतं. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. त्यामुळे पुढची तयारी एवढी करायची मोठी. नोकरीला असणाऱ्यांनी विचार करायचा नाही, व्यवसायात असणाऱ्यांनी विचार करायचा नाही, राजकारणी मराठ्यांनी सुद्धा नाही, आणि शेतकरी मराठ्यांनी एक दिवस फुल बंद पुरेचे पुरे शिवनेरीवर नाही. ठेप्याला जाऊन आपलं दर्शन झालं तरी राजाच्या त्या पवित्र शिवनेरी गडावर पायथ्याच्या दगडाला जरी हात लागला तरी आपण धन्य झालो. पण जायचं. तुम्हाला पुन्हा एकदा आता जाता सांगतो, सगळेजण एकजूट राहा. अडीअडचणी आल्या तर सांगत जा. मला जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न तुमच्या लेकरा बाळासाठी, तुमच्या अडीअडचणीसाठी मी करीन. सगळेच कामं होतील माझ्याकडून असं नाही, परंतु तुमचा कसलीही अडचण असू द्या किंवा सांगत तरी चला. माझी अडचण असली तुम्ही सगळे धावून येता. तुमची काही अडचण असेल तर मला जितकी सोडवता येईल तितका सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. पण एकमेकाच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नका. मान मर्यादा, एकमेकाचा सन्मान आपण करीत जा. मोठा असला तरी जर 4 शिव्या दिल्या तर ऐकायला काय फरक पडत नाही.
लहान्याने ऐकून घ्या, मोठ्याने पण ऐकून घ्या. आणि लहान्याने एखाद्या मोठ्याला दिले तर मोठ्याने सुद्धा लहान म्हणून पुढे चला. आपल्याला हे बदल जर आपण आपल्यात केला तर आपला समाज इतका सुधरल की जगाच्या पाठीवर सगळ्यात सुधारलेला समाज कोणचा असेल, प्रगत कोणचा असेल तर तो मराठा असणार आहे. फक्त आपल्याला बदलावं लागणार. पुन्हा एकदा तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं तुम्ही भव्य दिव्य उद्घाटन केलं, त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि उद्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. बुद्धिमानी व्यक्ति को झुका सके ऐसा कोई रुबाब नहीं. बुद्धिमानी खाली बसा 2 मिनटं. बुद्धिमानी व्यक्ति को झुका सके ऐसा कोई रुबाब नहीं. अथक प्रयास करने से भी पूरा ना हो सके ऐसा कोई ख्वाब नहीं. शेर जैसा योद्धा हमें मिला यारो जिनका कोई जवाब नाही, जिनका कोई जवाब नाही. आदरणीय दादांना या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं ज्यांनी मार्गदर्शन केलं तंतोतंत तसं पालन होईल अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. आताच या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी स्मारकाचं अनावरण झालं आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडलाय. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नाना कसा कार्यक्रम झालाय? जोरदार कार्यक्रम झाला. महाराजांचा पण आकर्षण. गर्दी कमी करा. आपण पाहतोय दरेगावमधली सगळी लाईव्ह दृश्य आहेत आणि या ठिकाणी आताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. स्टेजवरची गर्दी कमी करा. सर्वांना विनंती आहे की स्टेजवरची गर्दी कमी करा. सर्वांनी शांततेत घरी जा. पाण्याला जाण्यासाठी रस्ता द्या. कृपया रस्त्यामध्ये जास्त गर्दी करू नका. जाण्यासाठी रस्ता द्या. आपण सर्वांनी व्यवस्थित घरी जा. फक्त 1 मिनिट वेळ. स्टोरी मुळे आपण चला घ्या फोटो घ्या. फोटो घ्या घ्या लवकर जायचंय पुढे. चला जय शिवराय. येऊ का? घेतला का? हो चला बाय बाय. येतो मग काही नक्की 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 जय शिवराय. चला 1 मिनिट. 1 मिनिट. बाजूला सरका. बाजूला सरका. पुढे
चला गाड्या कुठे आहेत बाकीच्या गाड्या? गाड्या पुढे समोर पार्किंग किती लांब आहे पार्किंग? ए सनरूफ सनरूफ खोला, सनरूफ खोला, सनरूफ खोला ना, खोला म्हणल्यावर पोलीस तर गाड्या निघून जाते. नाही 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 जात.